6 आणि मी आता करत आहे किचनमध्ये चिवडा। 3 प्रकारचा चिवडा मी करणार आहे इथे। तर सगळ्यात पहिले आहे साबुदाणा पोहा, तर उपासाचा आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिले हे तळून घेणार आहे। त्यानंतर हा आहे मकईचा पोहा, तर त्याच्यानंतर हा तळून घेईल। नंतर हे आणलेले आहे पातळ पोहे, तर हे 1 किलो आहे, तर याचा चिवडा मी नंतर करून घेईल। सगळ्यात पहिले शेंगदाणे तळून घेत आहे, तर शेंगदाणे मी 3ही चिवड्यांमध्ये टाकणार आहे। का बरं एवढी तयारी वगैरे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर उद्या सकाळीच एक व्यक्ती येणार आहे आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याकडे कोणीतरी येणार आहे। तर ती खास व्यक्ती दुसरी तिसरी कोणती नसून आपली अदिती येणार आहे आणि अदितीसाठी ही सगळी पूर्वतयारी मी करून ठेवणार आहे। तर अदितीला चिवडा प्रचंड आवडतो, तिच्या पप्पाला सुद्धा आवडतो आणि तिला सुद्धा आवडतो, तर मग म्हणून म्हटलं हे असं मुलांना वगैरे लागतेच मध्ये मध्ये खायला वगैरे, तर म्हणून हे करून ठेवत आहे मी। आनाला सुद्धा 2-3 दिवसाच्या सुट्ट्या आहे, तर ती सुद्धा येणार आहे, तर ती आता रात्रीच येईल। आता तुम्हाला माहिती आहे की आपण पीजी किंवा हॉस्टेलमध्ये वगैरे राहतो, खाण्याचे खूप जास्त हाल होतात, तसंच तिचं सुद्धा खाण्याचे हाल होऊन राहिलेले आहेत। तर म्हणूनच म्हटलं की हा चिवडा वगैरे पण ती घेऊन जाईल आणि त्याच्यानंतर पोळ्याची भाजी करते मी, तिला आवडते पोळ्याची भाजी वगैरे। 9:30-10 वाजेपर्यंत येईल रात्री। अदिती येणार आहे सकाळी 7 वाजता, तर एअरपोर्टवर वगैरे आम्ही जाणार होतो रिसीव्ह करायसाठी। ती म्हणाली की नको या, उगाच म्हणजे त्रास वगैरे होईल, तर मी कॅब वगैरे करून येईल, टॅक्सी वगैरे करून येईल, असं तिचं म्हणणं होतं। तर म्हणून म्हटलं ठीक आहे, तर हे सगळं करून घेते आता। आणि जसं तुम्हाला म्हणजे माहीतच आहे की अदिती वर्षातून एकदा येते आणि आता हे तिचं 5वं वर्ष आहे आणि परत 1 वर्ष राहिलेलं आहे। तर अदिती वगैरे असली वगैरे तर घराला घर पण येते। अण्णा तर असं आहे की 8 दिवस राहते आणि मग चालली जाते। ती सुद्धा आली तरी तेवढंच म्हणजे रौनक येते, मुलींमुळे खरंच घराला रौनक येते आणि त्या आल्यामुळे मला खूप जास्त प्रचंड खुशी होते। आता मुली बाहेरच असतात आणि मग त्याच्यानंतर मुलींचं लग्न होऊन जाते, तर त्याच्यामुळे ना जेवढं आपल्याला आईवडिलांना त्यांच्यासाठी करता येईल मुलींसाठी तर करायला पाहिजे असं मला वाटते। आणि मुलींचं एक असते की मुली असल्या म्हणजे ना की जवळजवळ असते आईच्या, आणि खाण्यामध्ये मला रुची वाटते, कारण आमच्या इथे ना आता खाण्याचे असे पदार्थ होत नाही। सगळेजण मला म्हणतात की रेसिपी वगैरे येत नाही वगैरे, कारण आम्ही 3 जण असतो आणि मुली असल्या की मदतही करू लागतात, पदार्थ वगैरे आपण करतो, तर खाणारे भरपूर असले की मजाही येते। तर चला आता शेंगदाणे झालेले आहे, तडतडण्याचा आवाज आलेला आहे, आवाज आला असेल तुम्हाला। तर आता खूप जास्त जळवणार नाही आम्ही शेंगदाण्यांना, तर काढून घेते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या एका लाईकमुळे ना म्हणजे काय होईल की व्हिडिओ वरती असेल, म्हणजे लोकांना तो दिसेल आणि लोक पाहू शकतील, हेच एक कारण आहे, बाकी कुठलं कारण नाही आहे। आणि मुली आल्या की नाही एक वेगळा उत्साह येतो करायला वगैरे, मजा येते, मला तर मजा येते खूप। आता उद्या ती येईल तर थकूनच येईल, कारण खूप लांबचा प्रवास आहे तिचा, रशियाला असते ती, तर वर्षातून एकदा येते अदिती। 2 महिन्याच्या तिला सुट्ट्या आहे, त्यासाठी येणार आहे ती। चला आता काढून घेते शेंगदाणे, मी झालेले आहे। तर फ्रेंड्स मी पोहे वगैरे तळून घेतलेले आहे, तर इथे दाखवते तुम्हाला, दिसत असेल मागे दाखवते। साबुदाण्याचे पापड आहे, हे छान तळून घेतलेले आहे। त्याच्यानंतर हे कॉर्न आहे, हे एवढे, आणि हे आहे शेंगदाणे। हे पोहे वगैरे आता साफ करून घेते आणि त्याच्यानंतर मग हा चिवडा बनवून घेणार आहे। याच्यामध्ये पण शेंगदाणे टाकणार आहे आणि उपासाच्या याच्यामध्ये पण शेंगदाणे टाकणार आहे। तर करते आता, हे आता कॉफी बनवून घेत आहे मी, दूध उकळत आहे, थोडा ब्रेक घेते आणि पुन्हा कामाला लागते। मग बघू शकता किती गरमी झालेली आहे, पंखा बंद आहे आणि कारण गॅस वगैरे मग थोडासा म्हणजे स्लो होतो आणि मला लवकर करायचं आहे, म्हणून मी पंखा लावलेला नाही आहे आणि प्रचंड गरमी होते। असं इकडे आजूबाजूला आमच्या इथे खिडक्या वगैरे नाही आहे आणि आता कॉफी पिऊन घेते आणि पुन्हा कामाला लागते। तर फ्रेंड्स चिवडा पण करून झालेला आहे आणि भाजी पण करून झालेली आहे, स्वयंपाक झालेला आहे, आना आलेली आहे। तर अनुला जेवण करायचं होतं, खूप भूक लागलेली होती, तर आता मी तिला जेवायला वाढते वगैरे, चिवडाही झालेला आहे। तर छान वाटलं अनु आली तर, मुली आल्या तर खरंच छान वाटते, घराला घर पण येते आणि ती मला काही करू देत नाही, मम्मी 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 तिचं सुरू आहे,
म्हणजे खूप गोष्टी तिच्याजवळ तयार आहे, सांगायच्या पण आहे तिला, पण ऐकत नाही म्हणते, कारण मी या कामामध्ये आहे. तर आता चिवडा ऑलमोस्ट झालेला आहे. आता मी जेवण वगैरे करू. किती वाजले आहे ना? 9:30 की 10? किती वाजले? 8:47. म्हणजे 8:45 झालेले आहे. तर हा चिवडा झाला की इथनं साफसफाई वगैरे करते आणि मग जेवण करू. जेवण केल्यानंतर डायरेक्ट मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे अदिती आली म्हणजे. तर अदिती 6 किंवा 7ला वगैरे येईल आणि त्यांचं 5 वाजता लँड होणार आहे ना. 5 वाजता लँड होणार आहे आणि त्याच्यानंतर कॅब वगैरे करेल ती किंवा टॅक्सी जे मिळेल तिला, तर ती येणार आहे. आम्ही जाणार होतो, तिला सरप्राईज वगैरे देणार होतो, पण तिला कळलं की येणार आहे वगैरे म्हणून, पण ती म्हणाली की कशाला त्रास वगैरे करून घेता. पण आमचा प्लॅन आहे, आता बघू कसं जाणं होते किंवा नाही, तर ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये उद्या पाहायला मिळेल. तर व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. आणि आता आम्ही चिवडा वगैरे झालेला दाखवलेलंच आहे तुम्हाला मी. आता जेवण वगैरे करू आणि भेटू आपण डायरेक्ट उद्या. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे 5:45 आणि आता अदिती येत आहे. तर तिला भूक लागलेली आहे म्हणून पोहे करून घेते. तर ती येईलच आता, पटकन पोहे करून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. तर फ्रेंड्स, पोहे वगैरे करून झालेले आहे, बनाना शेक पण केलेला आहे. आता अदिती येईनच थोड्या वेळातच. सगळेजण बाहेर उभे आहो, ती 5-10 मिनटामध्ये येणारच आहे. चला, इथे मिस्टर जितेंद्र पोरीची वाट बघत बसलेले आहे. आना बसलेली आहे तिकडे, पार्थ बसलेला आहे आणि तिची वाट आम्ही बघत आहोत. 6:45 झालेले आहे आणि आता यायची आहे ती, 5 मिनटात येईल. फायनली अदिती आलेली आहे. कसं आहे माझ्यासाठी? थँक्यू. आणि आदितीने आणलेली चॉकलेट.